हॅलो, नमस्ते. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी एक खास असा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ घेऊन आले आहे. ते म्हणजे साबुदाण्याचे खमंग कुरकुरीत असे वडे. उपवास असो किंवा सण असो किंवा फक्त काहीतरी चटपटीत खायची इच्छा जरी झाली, तरी साबुदाण्याचे वडे हा एक परफेक्ट असा पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा वडा प्रत्येकाच्या मनात वेगळीच जागा बनवतो. विशेषतः महाशिवरात्री, एकादशी आणि श्रावण महिन्यात तर साबुदाण्याच्या पदार्थाला खूपच मागणी असते. त्यामुळे अशा प्रकारचा साबुदाणा वडा तुम्हीसुद्धा नक्की करा. मी पहिल्यांदा शाबू घेतलेला आहे. तो भिजत घातलेला होता 3-4 तास. त्यानंतर उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि ते उकडलेले बटाटे आणि त्यानंतर आपण हिरवं तिखट, थोड्याशा लाल अशा गाभुड्या मिरच्या होत्या, कारण आपल्या वड्याचा रंगसुद्धा छान येण्यासाठी मी अशा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि ते सर्व काही साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या हाताने आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटे आपले एकदम मऊ झालेले होते, त्यामुळे अशा प्रकारचे बटाटे वेगळे मऊ करायची गरज पडलेली नाही. तुम्हाला जर कच्चे बटाटे टाकायचे असले तर तुम्ही बटाटे किसूनसुद्धा टाकू शकता आणि अशा प्रकारचे केलात तरी पण छान होतात, तशा प्रकारे केलात तरी पण एकदम छान होतात. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात, पण ही पद्धत एकदम छान होतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. हे चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे. आता त्याचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत. छान असे आपल्याला गोल गोल असे वडे करून घ्यायचे आहेत. अगोदर गोल करायचं आहे आणि मग त्याला असं दाबून घ्यायचं आहे. हे पहा, एकदम छान असे आपले वडे तयार झालेले आहेत आणि आता मी सर्व काही वडे करून घेणार आहे आणि त्यानंतर एकदमच तळणार आहे. तुम्ही थोडे थोडे करून ते सुद्धा तळू शकता. तुम्हाला लहान मोठे कसे करायचे ते तुमच्या मनावर असते. हे पहा, अशा प्रकारे मी इतके वडे केलेले आहेत. तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठे करायचे असतील तर मोठेसुद्धा करू शकता किंवा लहान करायचे असतील तर लहानसुद्धा करू शकता. मी अशा प्रकारे सारे वडे हे बनवून ठेवलेले आहे. हे पहा, आणि आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. एकदम छान असे वडे तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की जास्त पण नाही, मध्यम आचेवर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि आता तेल गरम झालं की मग आपल्याला हे वडे एक एक करून असे मध्ये सोडून द्यायचे आहेत तेलामध्ये. जर तुम्हाला वडे अजून कुरकुरीत हवे असतील तर ती जे मिश्रण आहे त्या मिश्रणात तुम्ही राजगिऱ्याचे पीठ, उपवासाचं पीठ घालू शकता. तसेच योग्य तापमानाला हे पाहण्यासाठी एक छोटासा तुकडा टाकून पाहायचा आहे. मग आपले वडे कसे होतात ते पाहायचं. जर आपलं तेल गरम झालं तरच मग आपले वडेसुद्धा कुरकुरीत होतात आणि थंड तेलात टाकलं तर कुरकुरीत होत नाहीत. हे साबुदाण्याचे वडे फक्त उपवासासाठीच नाहीत तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात गरम गरम चहासोबत खाल्ले तर याची मजा आणखीनच छान होते. हे पहा, अशा प्रकारचे आपले साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारचे साबुदाणे वडे दह्यासोबत किंवा आपण चटणी केलं तर चटणीसोबत सुद्धा एकदम छान लागतात. आज मी मनापासून प्रेमाने हे साबुदाण्याचे वडे बनवले आहे. स्वयंपाक हा फक्त पोट भरण्यासाठी नसतो, तर तो आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर असा मार्ग आहे. आपल्या कुटुंबासाठी प्रेमाने बनवलेला प्रत्येक पदार्थ अधिक चविष्ट लागत असतो.
तर मित्रांनो, तुम्हीही घरी नक्की, मैत्रिणींनो तुम्हीही नक्की घरी करून पहा हे खमंग साबुदाण्याची वडी. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एखादा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरणा देत असतात. त्यामुळे हे पहा, अशा प्रकारचे आपले खमंग असे वडे तयार झाले आहेत. एकदम कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत आणि मधून असे सॉफ्ट एकदम फुगलेले वडे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे कसे वडे बनलेले आहेत. आणि दह्यासोबत तर एकदमच छान लागत असतात हे वडे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.